यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब. उपचाराच्या पैशांसाठी हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन. हडपसर बॉम्ब प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा. पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब ठेवून संपूर्ण शहरात खळबळ उडवून देणाऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात महाराष्ट्र ATSला मोठं यश आलेलं आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर दबा धरून बसलेल्या ATSच्या पथकाने या आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी राठोड असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. संशयित आरोपी हा आझाद हिंद एक्सप्रेसने प्रवास करत होता. ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6वर आली असता तो गाडीतून उतरत असताना आधीच सज्ज असलेल्या ATSच्या पथकाने त्याला चहूबाजूनी घेरून ताब्यात घेतलं. सध्या या आरोपीला नागपूर ATSच्या कार्यालयात आणण्यात आलेलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या कारवाईबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती दिली आहे. अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे की पोलीस तपासाच्या आधारावर आरोपी रेल्वेने नागपूरच्या दिशेने पळालेला आहे असं समोर आलं होतं. अकोला पोलिसांशी याबाबत संपर्क केला असता त्यांना मूर्तिजापूर येथे बोलावण्यात आले. आरोपीला त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही. त्यानंतर नागपुरातील रेल्वे स्टेशनवर त्याला ATS पथकाने ताब्यात घेतलं आहे. आरोपीला पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज रात्रीपर्यंत पोलीस त्याला घेऊन पुण्यात पोहोचतील आणि यामध्ये कोणताही दहशतवादी अँगल आलेला नाही. ही सर्व घटना त्याने एकट्यानेच केली होती. तपास सध्या प्राथमिक स्टेजवर आहे. तपासातील पुढचे अपडेट आपल्याला वेळोवेळी देण्यात येतील. प्रथमदर्शनी तपासामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आल्यानंतर सर्व माहिती देण्यात येईल. या प्रकरणातील जो आरोपी आहे त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्याच्या ठिकाणांवर झडती प्रक्रिया सुरू आहे. आत्तापर्यंतच्या तपासात आरोपी एकटाच होता अशी माहिती समोर येते. 10 तारखेला तो त्याच्या पर्सनल ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता असे प्रथमदर्शनी समोर आलं आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व माहिती समोर येईल. CCTV आधारे तपास करून आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्याच्या घरात एक घड्याळ मिळालं जे बॉम्ब संबंधित होतं आणि म्हणून संशय बळावला. ATSने त्याला नागपूरमध्ये ताब्यात घेण्यात यश मिळवलंय. प्राथमिक तपासानुसार खंडणीसाठी त्याने हे कृत्य केलंय. 10 तारखेला तो उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता पण पैसे नव्हते म्हणून त्याने हे कृत्य केलं. ऑनलाईन बॉम्ब बनवायचं प्रशिक्षण त्याने घेतलं होतं. यूट्यूबवर व्हिडिओ पाहून बॉम्ब बनवला होता अशी माहिती देखील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. आरोपीचे काल जे घर आहे आणि त्याचे दुकान आहे तिथे झडती घेण्यात आली होती आणि ते झडतीमध्ये जे डिजिटल क्लॉक होता त्याचे केस जे होता ते त्यांच्या घरात सापडला होता. म्हणून आरोपी कन्फर्म्ड आहे अशी खात्री झाली होती. टेक्निकल एनालिसिस इन्व्हेस्टिगेशनच्या आधारेवर आरोपी एक ट्रेननी नागपूरच्या दिशेने पळालेले आहे अशा प्रकारची बातमी समोर आली होती. अकोला पोलीस यांच्याशी संपर्क करून त्यांना मूर्तिजापूर परिसरात इंटरसेप्ट करण्याची प्रयत्न करण्यात आली परंतु तसं न होता शेवटी त्यांना नागपूरचे रेल्वे स्टेशनला त्यांना ATSची पथकनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे. त्यांना आरोपीला पुण्या येथे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. मला वाटते आज रात्रीपर्यंत ते बहुतेक पुण्यात पोहोचते. तपास आता यामध्ये कोणताही प्रकारचे टेरर अँगल या पूर्ण घटनेमध्ये नाही आहे. हे फक्त एक इंडिव्हिज्युअल ॲक्ट होता आणि त्याचे मोटिव्ह प्रथमदर्शनी काही एक्स्टॉर्शन करण्याची हेतू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. परंतु तपास सध्या प्राथमिक स्टेजवर आहे. पूर्ण तपास झाल्यानंतर आपल्याला वेळोवेळी अपडेट देण्यात येईल. प्रथमदर्शनी तपासमध्ये त्या डिव्हाइस जे होता त्यामध्ये एक्सप्लोसिव्ह कंटेंट पण नव्हता अशा प्रकारचे प्राथमिक दृष्टीने समजते. परंतु ते शेवटी फॉरेन्सिक रिपोर्ट डिटेल आल्यानंतरच आपल्याला डिटेल कळेल. आरोपी जे आहे त्याचे कोणताही पूर्व इतिहास क्राईम रेकॉर्ड अभिलेखवर दिसून येत नाही. परंतु इतर बाकी जे काही ठिकाण आहे तिथे त्याचे झडती वगैरेची प्रक्रिया. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे.